नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत. आज अमेरिकेमधील घराजवळ असणारे जंगल, तिथल्या नद्या, नद्यामधून जाणाऱ्या पाऊलवाटा, माणूस आणि निसर्ग यांचं एकत्रित असं सहजीवन तुम्हाला दाखवणार आहे. हे दाखवण्यासाठी मला लांब जाण्याची गरज नाही. माझ्या घराच्याच मागच्या साईडला अशा प्रकारचा सुंदर असा नैसर्गिक सानिध्य लाभलेलं आहे, जिथं आम्ही रेग्युलरली फिरायला जातो. तर आज वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि आम्ही निघालेलो आहे फिरण्यासाठी. तर अमेरिकेमध्ये ही जी काही मोठी शहरं आहेत, गगनचुंबी इमारती आहेत, वेगवान जीवनशैलीसाठी अमेरिका प्रसिद्ध नाही, तर तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचाही अद्वितीय असा खजिना अमेरिकेमध्ये भरलेला आहे. या शहरामध्ये जवळच दाट अशी प्रत्येक घराला लागून जंगलं आहेत, स्वच्छ नद्या आहेत, सुंदर ट्रेल्स आहेत, ज्याला आपण पायवाटा किंवा ज्यातून मार्ग काढत आपण ही नैसर्गिक साधनसंपत्ती बघतो. आणि अमेरिकन संस्कृतीचं नैसर्गिक जतन आणि त्याचा आनंद हा जो आहे हा वेगळा आहे. तर निवासस्थानाच्या जवळ म्हणजे आपण जिथं राहतोय त्याच्या अगदी जवळ अशी मोठी अशी जंगलं आहेत आणि यातून या पाऊलवाटा आहेत. तर या पाऊलवाटावरून आम्ही आता चालत या एका नदीकडं निघालेलो आहे. ही नदी आहे अगदी घराच्या 5 मिनिटं अंतरावरती. या नदीला लागून मोठा हायवे आहे. इनसाइड मोठं गार्डन आहे आणि मोठं जंगलही आहे. भारतात शहराच्या ठिकाणी मोठी अशी जंगलं आपल्याला बघायला मिळत नाहीत. क्वचितच मुंबईसारख्या एखाद्या ठिकाणी बोरिवली किंवा अशा प्रकारचं नॅशनल पार्क आपल्याला बघायला मिळतं. परंतु इथं असे जंगलं ही कॉमन आहेत आणि त्यामध्येच सायकलिंग, त्यानंतर आपले डॉग्स आहेत किंवा पाळीव प्राणी आहेत त्यांना फिरवण्यासाठी जागा आणि या सगळ्या सुविधा या अगदी फ्रीमध्ये अमेरिकन गव्हर्नमेंटनं त्यांच्या नागरिकासाठी अवेलेबल केलेल्या आहेत. आणि या अशा प्रकारच्या घराला लागून असलेल्या जंगलामध्ये हरिण असेल, काळवीट असेल, अस्वल असेल किंवा ससा असेल, तर खारोटी असेल, तर असे प्राणी तुम्हाला किंवा काही पक्षी असतील अगदी सहजासहजी बघायला मिळतात. आणि इथं नियम कडक असल्यामुळं अशा प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा टच आपल्याला करता येत नाही. त्यामुळं त्यांचं जीवन ते आनंदाने जगत असतात. मी ज्यावेळी इथं पहिल्यांदा ससा आपल्याबरोबर खेळताना किंवा आपल्या आसपासून जाताना बघितला, त्यावेळी माझ्यासाठी खूपच ती कुतूहलाची गोष्ट होती. कारण अशा प्रकारच्या प्राण्यांनाही प्रायव्हसी असते आणि ती इथं चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे. तुम्ही बघताय की निळाशार असा समुद्र आहे. समुद्राच्या जवळच जाड अशी दाट झाडी आहे. या झाडेची सध्या पानगळ झालेली आहे. म्हणजे आत्ता इथं बर्फ पडून गेलेला आहे आणि बर्फानंतर इकडं स्प्रिंग म्हणजे हा उन्हाळा किंवा काहीसा हिवाळा इकडं चालू होतो आणि त्याची चाहूल आता लागलेली आहे. परंतु इथं एक आहे, इथल्या नैसर्गिक अधिवासाला कोणीही टच करत नाही. म्हणजे झाडं जी उडून पडलेली झाडं आहेत ती ॲज इट इज तशीच राहतात. झाडांची गळालेली पानं त्याचं नैसर्गिकरित्या खत तयार होतं आणि त्याचाच वापर त्या झाडाच्या पुनर्भरणीसाठी इथं केलेला असतो. त्यानंतर सेंद्रिय जंगल व्यवस्थापन म्हणजे मानवी हस्तक्षेप इथं अतिशय कमी आहे. त्याचप्रमाणे इथं अजून एक स्वच्छता राखण्यासाठी इथले लोक जे आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. म्हणजे आपला डॉग ज्यावेळी ते लोक फिरायला इकडं या अशा ठिकाणी घेऊन येतात, जर आपल्या डॉगनं अशा ठिकाणी संडास वगैरे केली तर त्यांच्याकडे प्लास्टिकच्या बॅग्स असतात आणि त्या बॅगमध्ये ते न लाजता स्वतः उचलून घेतात. आणि कॉमन ठिकाणी या लोकांनी अशा टॉयलेटच्या सोयीसुद्धा माणसांसाठी केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अशी ठिकाणं जिथं अगदी घराला लागून आहेत त्या ठिकाणी आपल्याला कॉमन पार्ट्या करता याव्यात, कॉमन बसता यावं, यासाठी विशिष्ट अशी सोय किंवा खेळण्याची सोय ही लहान मुलांसाठी अशा ठिकाणी केलेली आहे. अमेरिकन नद्यांचं जे जतन आहे हे एक अतिशय विलंबनीय गोष्ट आहे. तर पाण्याचे स्तोत्रही स्वच्छ ठेवण्यासाठी तिथल्या ज्या सेवाभावी संस्था आहेत किंवा नागरिक आहेत ते एकत्रित येऊन इथं प्रयत्न करतात. इथं बोटिंग असेल किंवा कायाकिंग असेल, तर फुरसतीच्या वेळी मासेमारी असेल,
तर असे लोक या नद्यावरती आता ज्यावेळी हा स्प्रिंग सीझन चालू होतो त्यावेळी अशा प्रकारचे हे करतात आणि अशा बोटी ह्या गव्हर्मेंटमार्फत अवेलेबल केल्या असतात. आपल्याला काहीसे पैसे पे करून याचा वापर आपण करू शकतो. माझ्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. त्याप्रमाणे गोड्या पाण्यात राहणारे मासे असतील, कासव असतील, तर यांचंही संवर्धन अतिशय उत्तम प्रकारे या लोकांनी केलेलं आहे. त्या ठिकाणी उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात आपण अशा निसर्गरम्य शहरामध्ये ज्यावेळी फिरायला जातो त्यावेळी खूप असा आनंद आपल्या मनामध्ये असतो. तर मला सांगायला अगदी अभिमान वाटतो की या शहरामध्ये अशा प्रकारची नदी किंवा धरणं टोटल 1200 धरणं किंवा रिझर्व अशा नद्या इथं आहेत आणि त्याचं अतिशय योग्य प्रमाणे व्यवस्थापन हे गव्हर्मेंट करत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शहरामध्ये नॅशनल पार्क्स आहेत, स्टेट पार्क आहेत, ट्रेल्स असे वेगवेगळे आहेत. कौटुंबिक सहल घेऊन तुम्ही अशा ठिकाणी जाऊ शकता. अशा ठिकाणी कॅम्पेनिंग करून तुम्ही काही वेळ घालवू शकता. तुम्हाला तुमचं जेवण तिथं बनवण्याची सोय ही त्या गव्हर्मेंटनं त्या प्रकारच्या शेगड्या, नैसर्गिक शेगड्या तिथं केलेल्या आहेत. फक्त तुम्हाला तुमचं सामान घेऊन जायचं आहे. अगोदर तो स्लॉट बुक करायचा आहे आणि तुमच्या आयुष्याचा अनमोल क्षण तुम्हाला इथं अनुभवायचा आहे. अमेरिकेत निसर्ग हा शहरीकरणाचा शत्रू नसून तो आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे आणि ते लोक आपापल्या भागातील निसर्गाचा आदर आणि त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेमध्ये रस्त्याच्या बाजूला डिअर क्रॉसिंगसारखी चिन्हही इथं आहेत. म्हणजे अशा प्रकारची काळविटं, हरणं ज्यावेळी रस्ता क्रॉस करतात तर त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण आणि शाळांमधून यासाठी जनजागृती केली जाते. मी स्वतः अमेरिकेमध्ये आल्यानंतर अशा प्रकारच्या जंगलाचा जो आनंद मी घेतला तो अतिशय वेगळा असा आनंद आहे. सकाळी चालायला गेल्यानंतर दिसणारी हरणं, संध्याकाळी येणारे पक्ष्यांचे आवाज, ते निसर्गाशी एक आपली नाळ या निमित्तानं जुळून जाते. अमेरिकेत माणूस आणि निसर्ग यांचं जे अतूट नातं आहे किंवा यांची जी अतूट मैत्री आहे, येथे शहरीकरणाबरोबर निसर्गाचं संतुलन जे राखलं गेलेलं आहे, तर अशा कल्पना जर आपण भारतामध्येही राबवल्या, आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवून आपल्या आसपासही अशा प्रकारची जर झाडं लावली तर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी वेळ काढणं मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी त्या गोष्टी आवश्यक आहेत. तर आपण आता बघू शकत आहे की या ट्रेलमधून आपण बॅकसाईडला आलेलो आहे आणि हे एक 200 ते 300 एकर एवढं मोठं हे पार्क आहे ज्याच्यामध्ये आपण इव्हिनिंगला वेगवेगळ्या प्रकारचे खेळ जे आहेत ते खेळू शकतो. तिथं जॉगिंग ट्रॅक आहेत. तुमच्या कुत्र्याला, तुमच्या मांजरांना खेळण्यासाठी वेगवेगळी साधनं आहेत. लोक कुत्र्याबरोबर, आपल्या मांजराबरोबर वेगवेगळे खेळ लहान मुलांच्याबरोबर इथं खेळत असतात. वेगवेगळे लहान मुलांना खेळण्यासाठी इन्स्ट्रुमेंट इथं ठेवलेले आहे. इथं एकाच ग्राउंडवर तुम्ही बास्केटबॉलचं स्टेडियम आहे, त्याचप्रमाणे फुटबॉलचं स्टेडियम आहे. तुम्ही इथं क्रिकेट खेळण्यासाठी वेगळे सेडनेट इथं लावलेलं आहे आणि या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या अमेरिकन गव्हर्मेंटनं अगदी फ्री केलेल्या आहेत आणि इथले लोक येऊन कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता अतिशय शांतपणे या गोष्टींचा आनंद घेत आहेत. तर आपणाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांच्या बरोबर शेअर करा आणि आपल्या लाईफ बियॉन्ड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन इन्फॉर्मेशनसह. तोपर्यंत आपण क्षणभर थांबूया.